स्थळ ठाणे, धर्मवीरांचे ठाणे. धर्मवीर आनंद दिघे हे काय रसायन होतं, याबद्दल काय आणि किती सांगायचं. धर्मावर प्राणापलीकडं प्रेम करणारा हा अवलिया जोवर ठाण्यात होता, दिघे साहेबांचं ते दुर्दैवी निधन होईपर्यंत ठाण्यात हिंदू धर्माच्या विपरीत वागणं, आमच्या धर्माशी, धर्मभावनांशी आगळीक करण्याचा तसा साधा विचारही कोणी करू शकत नव्हतं. पण आज त्याच ठाण्यात काही लसणीचे कांडे राजरोसपणे आमच्या हिंदू शेतकरी बांधवांचे बैल पळवून घेऊन जात आहेत, त्यांना कत्तलखान्यात खाटकाला विकण्याची हिंमत करतायत. एक मोठं कांड घडलंय मित्रांनो, मोठं कांड घडलंय. ठाण्याच्या येऊर भागात इथल्या जंगलात असणाऱ्या पाड्यांवर राहणारे काही हिंदू धर्मीय वनवासी बांधव जे त्यांच्या वडिलोपार्जित जमिनींवर छोटी मोठी शेती करतात, तांदूळ, नाचणी पिकवतात. त्या शेतकऱ्यांकडे ही शेतं जोतण्यासाठी बैलजोडी वगैरे असते. आता ही जी बैलजोडी असते, त्या बैलजोडीवर सुरा फिरवून यवनांना त्यांची गोमांस भक्षणाची भूक भागवायची एक तल्लफ आली आणि हा कहर घडलाय. नेमकं काय झालंय हे कुठल्याच मेनस्ट्रीम मीडियावर झळकलेलं नाहीये. अगदी खाली जो स्क्रोल येतो ना, त्या स्क्रोलवर देखील 2 ओळींची सनसनाटी खबर वगैरे दिली गेलेली नाही. म्हणजे बघा, राज्यात सरकार आपलं आहे असं आपण म्हणतो, राज्यात सरकार आपलं आहे, पण प्रशासन किंवा हे राज्य जे चालवलं जातं ती सिस्टीम त्यांची आहे. आणि हे वारंवार परत स्पष्ट होत जाते. राज्यात गोवंश हत्याबंदीचा कायदा लागू असताना काही लसणीचे कांडे आमच्या शेतकरी बांधवांचं गोधन त्यांच्या मेजवानीसाठी पळवून नेत असतील तर त्या विरोधात आवाज उठवणारच. चाय बिस्कुटांनी नसेल दाखवली, पण आपण ही बातमी दाखवणार, नक्कीच दाखवणार. तेव्हा कुठेही जाऊ नका आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार DG9. मित्रांनो नमस्कार. परवा 27 फेब्रुवारीची घटना आहे. ठाण्याच्या येऊरच्या जंगलातल्या पाटोणा पाड्यावरच्या विलास बर्फ या शेतकऱ्याकडच्या 4 गुरांना त्यानं नेहमीप्रमाणे सकाळी जंगलात चरायला सोडलं होतं. तर हे गाय बैल संध्याकाळी परत आपसूक गोठ्यात येतात आणि शेतकऱ्यांचं हे गोधन आहे. गाय बैल उपजीविकेला आधार ठरणारं साधन आहे. पण हिंदू धर्मात या गोधनाला वेगळंच महत्त्व आहे. 33 कोटी देव जिच्या ठाई त्या गोवंशाला कांड्यांच्या मेजवानीसाठी थोडीच सोडलंय आम्ही. पण कांड्यांची भूक बड्याचं खाल्ल्याशिवाय भागत नाही ना. मग ते जंगलात चारायला सोडलेल्या गुरांना देखील सोडत नाहीत. परवा नेमकं हेच झालंय. एकटी चरणारी गुरं पाहून या शांतताप्रिय कुलोत्पन्न गो तस्करांनी गुंगीची इंजेक्शनं देत या 2 बैलांना बेशुद्ध केलं. ते बेशुद्ध बैल झाडीआड दडवून ठेवले. दुपारची गोष्ट आहे आणि रात्र होताच आजूबाजूला सामसूम झाल्याचं पाहून त्या बैलांना खेचत आणून टेम्पोत घालून मुंबऱ्याला नेण्याचा प्रयत्न सुरू होता. हे बैल ज्या विलास बर्फचे होते त्याचे 4 पैकी 2 बैल नेहमीप्रमाणे गोठ्यात येऊन संध्याकाळी बसले होते, पण हे उरलेले 2 बैल सापडत नव्हते. शोधाशोध झाली, मध्यरात्र उलटली. हा टेम्पो पाटोणापाडा बसस्टॉपकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला उभा होता. बैल फरफटत आणले जात होते, पण वर चढवता येत नव्हते. हा सगळा प्रकार एका ग्रामस्थानं पाहिलं आणि त्यानं विलास बर्फला फोन करून बोलावून घेतलं. सोबत गावकरी जमा झाले. त्यामुळे गो तस्करांपैकी अनेक जण MH48S 1370 या कारनं पळून जाण्याचा प्रयत्न करत होते. त्यातल्या 1-2 पकडण्यात लोकांना यश आलं. पकडलेल्यांना व्यवस्थित चोप दिला गेला. याच सोंडक्याला मग पळून गेलेल्यांची नावं विचारली. फरमान रियाज शेख राहणार कौसा हा जो पकडलेला होता. कौन थे वो वहाँ के मुमरा की सुन अभी तू क्या बोला स्टेटमेंट बदल मत साहेब तो काय बोला तू काय बोला नाम क्या आता तो काय बोला मैं बोलो नौशाद और कहाँ थे वो रशीद कंपाउंड का ये वो नौशाद. आप किससे पार्टी में आए थे? मैं अप्पू भाई
आपू भाई अरे आपू भाई भाग गया, मेरा भाई आपू भाई लाइन पे भाग गया, वो डबल ये सेवन डबल तेरे को नाइन बोल के मार के भाग गया। वो डबल सेवन डबल नाइन है ना आपको भाई, उनके तो पार्टी से उतरे वो लोग गाड़ी लेके आए तो मेरे को गाड़ी दिया। इधर क्या करने आए थे? अरे भाई पार्टी में से उतरा हूँ मैं। अरे गाय को क्या किया? अब वो गाय का उसने क्या करा मुझे नहीं मालूम, मैंने यहाँ खाली गाड़ी रुकाया और उससे में लोग आए, मैं उतरा भी गाड़ी से, मैं उतरा भी, मैं गलत रहता मैं उतरता गया। अरे उतरता, लेकिन सबके नाम बताने का। बोल रहा हूँ ना नौशाद मुमरा का। हाँ कॉल कर उसको, बुला इधर। नौशाद कौन है? वो फोन वहाँ तोड़ डाले। ये थाना आएगा आज। नौशाद कौन है ये मुमरा का? आएगा ना। नहीं वही रहता है रशीद कंपाउंड में वो। के बच्चे से भाग गए साले। कौन सा इंजेक्शन दिया वो गाय को? नहीं मालूम मुझे। पोलीस स्टेशनला या नाही येणार, पोलीस स्टेशनला कोण येणार नाही. अरे मग इथे तुमचं डिपार्टमेंट सगळं इथे पाहिजे. आम्हाला इथे पाहिजे सगळं. अरे गाडीला परत येतील का? पोलिसांचं काम आहे. 2 वेळा झाले हे येऊरवरून पळतात आणि तुम्ही पकडून आणत नाही. काय येऊरला कॅमेरा नाही म्हणून तुम्ही आणू नाही शकत? तुम्ही आमच्या इथे पोलीस आहेत ना, तुम्ही मैं तो उतर भी गया गाड़ी से, उन लोग बैठे और गाड़ी में भाग गए। जो बोला गाड़ी को जिंदा नहीं जाने देंगे. देख मी भाई मैं कंट्रोल गलत ऑफिसला रहता आहे. मैं क्या क्यों जो यार, बोला है उतरा ना मैं भी गाड़ी से। आणि साहेब ते डायरेक्ट गाडी पण अंगावर टाकली, गाडी अंगावर टाकून पळून गेले. याला सोडू नका. तर बाकी जे पळून गेलेत तिथून त्यांची नावं तुम्हाला पोलीस FIR मध्ये वाचता येतील. स्क्रीनशॉट तुम्हाला दाखवतोय मी. सगळेच शांतताप्रिय जमातवाले आहेत. मित्रो, सर तनसे जुदावाल्यांच्या राज्यात शेतकऱ्यांचं गोधन, गाई बैल हेही आता सुरक्षित राहिलेले नाहीत. कधी काय होईल सांगता येत नाही. पण हे सगळं घडत असताना या घटना दाबून टाकण्याचा जो प्रकार होतोय, गावकऱ्यांनी दबाव आणला म्हणून नशीब पोलिसांनी FIR तरी नोंदवलाय, पण घटना दाबून टाकण्याचा प्रकार होतोय. एकाला तर रंगेहात गाडीसकट पकडले, पण बाकीच्यांचं काय? त्यांना अटक कधी होणार? या नराधमांना फासावर कधी लटकवणार? कारण यांना कायद्याचं धाकच उरलेलं नाहीये. हे असेच बेबंद वागतात. सरकार याकडे दुर्लक्ष का करतंय? सरकारने केलेला गोवंश हत्याबंदीचा कायदा हा हिंदू तरुणांनी आपले प्राणपणाला लावून, जान जोखमीत टाकून, रस्त्यावर गोरक्षक बनून जर हा कायदा राबवायचा असेल तर मग पोलिसांनी काय करायचं? हा सवाल माझा नाहीये. हा सवाल माझा नाही तर समस्त हिंदूंचा आहे. हिंदुस्थानाचा सवाल आहे. या घटना ठळकपणे समाजासमोर आणल्या गेल्या तर हिंदू पेटून उठतील. म्हणून या बातम्या दाबणाऱ्या लिब्रांडू मीडियाला हा सवाल आहे माझा. गळचेपीसाठी फक्त हिंदू धर्म सापडतो का तुम्हाला या हिंदुस्थानात? मला एक गोष्ट कळत नाही, या राज्यात, या देशात हिंदुत्ववादी पक्षाचं सरकार आलंय असं म्हणता, आणि असं म्हणत असतानाच हे प्रकार कसे वाढीला लागतात. इथं मुंबई ठाण्यात गोवंश चोरला जातोय, तर तिकडे पुण्यात मिनी पाकिस्तान, मिनी बांगलादेश उभं राहत आहेत. दर्गे, मजारी, कबरी, चौथरे यांचं अनधिकृत बांधकाम तेही सरकारी जमिनींवर होताना दिसतंय. त्यावरही मी पुढचा एपिसोड घेऊन येतोय. सरकार जागं हो न हो, हिंदू जागृत झाला पाहिजे. हेच आपलं लक्ष आहे, हेच आपलं ध्येय. तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच. तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं YouTube चॅनेल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.